मित्रांनो, मुंबईसारख्या शहरात रोज काही ना काही घडतं. पण काही घटना मन सुन्न करणाऱ्या असतात. घाटकोपरमधील पार्क साईट परिसर, एक मध्यमवर्गीय भाग. इथे राहणारी सुनीता देशमुख, वय 43. साधी, शांत, पण डोळ्यांत कायम एक अजब हुरहुर. तिचं लग्न उशिरा झालं होतं. नवरा रेल्वे कंत्राटदार होता. दोघांचं आयुष्य सुरळीत सुरू होतं. पण नियतीनं वेगळीच वळणं घेतली. लग्नानंतर 10 वर्षांनी बाळ झालं. एक सुंदर गोंडस मुलगा. पण बाळाच्या जन्मानंतर सुनीताचं वागणं बदलू लागलं. ती कमालीची शांत झाली, सतत विचारात गुंतलेली, बाळाकडे दुर्लक्ष करणारी झाली. पहिल्या काही दिवसात तिला पोस्टपार्टम डिप्रेशन झाल्याचं तिच्या एका मैत्रिणीनं जाणवलं. पण घरच्यांनी ते सगळ्या बायकांना होतं म्हणून दुर्लक्ष केलं. दररोज ती बाळाचं दूध विसरायची. त्यांना रडू देऊन काही मिनिटांनीच उचलायची. काही वेळा तर शेजारीण म्हणायची, हे बाळ किती एकटं दिसतं. पण कुणीच गांभीर्यानं घेतलं नाही. याच काळात सुनीता मानसिकदृष्ट्या पूर्णपणे तुटू लागली. ती स्वतःशीच बोलायची, डोक्यावर हात ठेवून बसून राहायची, रात्रभर जागी राहून खिडकीतून बाहेर बघायची. काही वेळा ती म्हणायची, हाच माझं सगळं घेऊन जातोय. ती हसताना रडायची आणि रडताना ओरडायची. एक दिवस शेजाऱ्यांनी बाळाच्या जोरजोरानं रडण्याचा आवाज ऐकला. काही वेळानं शांतता. ते धावत गेले, दार वाजवलं, पण आतून कुठली हालचाल नव्हती. सकाळी पोलीस आले. दरवाजा तोडण्यात आला. समोर जे दृश्य होतं ते पाहून पोलीसही हादरले. बाळ अंथरुणावर मृतावस्थेत आणि सुनीता एका कोपऱ्यात बसलेली, डोळे विस्फारून छताकडे बघत होती, एक शब्दही न बोलता. तपासात समोर आलं की रात्री 1:30च्या सुमारास ती उठली आणि गळा दाबून बाळाला मारलं. पोलिसांनी तिला ताब्यात घेतलं, पण ती काहीही बोलत नव्हती. डॉक्टरांनी तपासणी केली आणि तिला पोस्टपार्टम सायकॉसिस असल्याचं स्पष्ट केलं. हा आजार खूप कमी महिलांमध्ये दिसतो, पण अत्यंत धोकादायक असतो. यात महिला वास्तव आणि कल्पनेतला फरक विसरतात. सुनीताच्या मनात बाळविषयी नकारात्मक भावना निर्माण झाल्या होत्या. तिला वाटत होतं की हे बाळ तिचं जीवन संपवत आहे, आणि शेवटी त्या भ्रमानं तिच्या हातून तिच्याच बाळाचा जीव घेतला. ही केवळ एक हत्या नव्हती, ती एका मानसिकदृष्ट्या ढासळलेल्या आईचा आक्रोश होता. कोर्टात तिला मानसोपचार केंद्रात पाठवण्याचे आदेश दिले गेले. सुनीता अजूनही एक शब्द बोलत नाही. तिच्या चेहऱ्यावर कायमची निर्विकारता आणि सभोवतालच्या लोकांच्या मनात कायमचा अपराध गंड. ही स्टोरी आपल्याला एक प्रश्न विचारते, आपण कुठे चुकलो? बाळंतपणानंतर आईला फक्त विश्रांती नव्हे तर मानसिक आधारही गरजेचा असतो. पोस्टपार्टम डिप्रेशन, मानसिक सायकॉसिस यांचा उल्लेख आजही आपल्या समाजात खाजगी गोष्ट म्हणून टाळला जातो. कोणी ऐकत नाही, कोणी मदत करत नाही, आणि अशा एकाकीपणातून जन्म घेतो एक अघोरी निर्णय, जो आयुष्यभर बोचत राहतो. म्हणूनच सावध व्हा, सजग व्हा. एका आईचा शांत चेहरा पाहून तिच्या मनात चाललेलं युद्ध ओळखायला शिका. ती जर वेळेत समजली असती तर आज एक निष्पाप बाळ जिवंत असतं.